आयुष्यामध्ये अनेक अडचणी येतात आणि जातात, पण नेहमी सकारात्मक विचार ठेवून काम करा. अडचणी, समस्या, संकट या सर्व गोष्टींना सामोरे जाऊन तोंड देऊन माणूस शरीराने मनाने खूप थकून जातो. त्यावेळेला काय करावे कळतच नाही. अशा वेळेला माणसाला योग्य अशी वाट दिसत नाही. तुम्हाला माहित आहे का, तुमच्या अडचणींवर समस्यांवर मार्ग काढणारे दुसरे कोणी नाही तर ते तुम्ही स्वतः आहात. तर त्यासाठी एका गोष्टीची गरज आहे, ती म्हणजे संयम आणि प्रयत्न. आपली सर्वात मोठी चूक म्हणजे हार मानणे असते. यशस्वी होण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे प्रत्येक वेळी अजून एकदा प्रयत्न करणे. संयम बाळगा. काही वेळा सर्वात चांगल्या गोष्टी मिळण्यासाठी सर्वात वाईट परिस्थितीमधून जावे लागते. यशस्वी माणसे आपल्या यशासाठी किंवा अपयशासाठी परिस्थितीला, माणसांना, नशिबाला दोष देत नाहीत, तर ते स्वतः प्रयत्न करतात आणि यशस्वी होतात. जर कोणी तुमचं मन तोडलं तर निराश होऊ नका, कारण हा निसर्गाचाच नियम आहे. ज्या झाडावर गोड फळं लागतात त्याच झाडावर जास्त दगड मारले जातात. या कलियुगामध्ये चांगल्या लोकांना खूप जास्त प्रमाणात त्रास होत आहे. जे लोक प्रामाणिक आहेत त्यांनाच जास्त परीक्षा द्याव्या लागतात. मित्रांनो, या संकटांना घाबरून नकारात्मक विचार करू नका. स्वतःला हरू देऊ नका. स्ट्रॉंग राहा, खंबीर राहा. त्या संकटांना हरवा. कधी कधी काय होतं, आपण समजतो तितकी मोठी ती समस्या नसते, तर आपल्या नकारात्मक विचारांमुळे ती समस्या आपल्याला खूप जास्त मोठी वाटत असते. तुमच्याकडे धीर हवा, संयम हवा. कितीही मोठे संकट असले, समस्या असली तरी ते आपल्या धैर्यापुढे छोटेच वाटले पाहिजे. त्याचबरोबर नकारात्मक विचार ही एक अशी कल्पना आहे जी आपल्याला सर्वप्रथम हरवण्याचा प्रयत्न करत असते. नेहमी चांगले विचार करा, पॉझिटिव्ह विचार करा, आनंदी राहा, मनाला उत्साही आणि समाधानाने ठेवा. पराभवाची भीती बाळगू नका. एक मोठा विजय तुमचे सर्व पराभव पुसून टाकू शकतो. लोकांच्या बोलण्यांमुळे किंवा परिस्थितीमुळे निराश होऊ नका. दोन्हींना तुमच्या प्रतिक्रियेशिवाय महत्त्वच नाही. जेवढं एकट्याने संघर्ष कराल ना, तेवढे ताकदवान राहाल. अजिबात कोणाच्या भरवशावर बसू नका. स्वतःची ढाल स्वतः व्हा आणि स्वतःच्या जोरावर तुमचं अस्तित्व उभं करा. मित्रांनो, एका गावातील एक व्यक्ती नेहमी दुःखी राहत असे. आपले घर आणि कुटुंबासोबतही तो असाच वागू लागला. त्याच्या या अशा व्यवहारामुळे समाजात त्याला मान मिळत नसे. त्यामुळे तो खूप हताश झाला होता. एक दिवस गावात एक विद्वान साधूचे आल्याचे दुःखी तरुणाला कळाले. तो लगेच साधूकडे गेला. तिथे सर्व लोक आपापली समस्या साधूला सांगत होते. तो दुःखी तरुण बाजूला राहून हे सर्व पाहतच होता. सर्वांचे दर्शन झाल्यानंतर तरुणाने गुरुजींचे दर्शन घेतले आणि म्हणाला, गुरुजी, मी खूप दुःखी आहे. मला या त्रासातून बाहेर काढा. काहीतरी असा मार्ग सांगा की माझ्या सर्व समस्या, सर्व दुःख दूर होईल. दुःखी तरुणाचे बोलणे ऐकून साधू म्हणाले, मी तुला सर्व दुःखातून बाहेर निघण्याचा मार्ग सांगेन, पण त्यासाठी तुला माझे एक काम करावे लागेल. त्या व्यक्तीने लगेच होकार दिला. साधू म्हणाले, तुला आज रात्री माझ्या गोशाळेत येऊन गायींची सेवा करावी लागेल. जेव्हा सर्व गायी झोपतील तेव्हा तू आराम कर. दुःखी माणसाने त्याच्या आज्ञेचा स्वीकार केला आणि रात्री गायीची देखरेख करण्यासाठी आश्रमात गेला. रात्रभर त्याने गायींवर लक्ष ठेवले. सकाळ झाल्यानंतर तो गुरुजींना भेटायला गेला. तेव्हा गुरुजींनी विचारले की तुला झोप लागली का रे? त्यावर त्या व्यक्तीने सांगितले की गुरुजी, मला रात्रभर झोपच लागली नाही, कारण सर्व गायी एकत्र झोपतच नव्हत्या. एक गाय झोपली तर दुसरी गाय उठत होती. रात्रभर असेच चालले. तेव्हा गुरुजी स्मित हास्य करून म्हणाले, आपल्या आयुष्यातील अडचणी सुद्धा या गायी सारख्याच आहेत. कधीच सर्व समस्या एकत्र येत नाहीत किंवा जात नाहीत. आयुष्याचे हे चक्र असेच फिरत असते. त्यामुळे आपण अडचणींचा सामना करायला पाहिजे. तसेच येणाऱ्या अडथळ्यांना न घाबरता त्यांना सोडवण्याचा प्रयत्न करा आणि नकारात्मक विचारांना बळी पडू नका. नियती जेव्हा तुमच्या हातून काहीतरी हिरावून घेत असते, तेव्हा त्यापेक्षा काहीतरी अधिक देण्यासाठी तुमच्या हाताची ओंजळ रिकामी करत असते, हे लक्षात ठेवा. तर या कथेतून आपल्याला काय शिकवण मिळते? आपण अडचणींना न घाबरता त्यांचा धाडसाने सामना करायला पाहिजे. आयुष्यात अनेक अडचणी येतात आणि जातात. मित्रांनो, यशाचे सूत्र काय आहे तुम्हाला माहित आहे का?
तर ऐका आणि समजून घ्या. कधी कधी अडचणी खूप लहान असतात, पण आपणच नकारात्मक विचार करून त्यांना मोठे संकट समजत असतो. कठीण काळात सतत स्वतःला सांगा, शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. मित्रमैत्रिणींनो, यश ही तुमची सावली आहे, तिला पकडण्याचा प्रयत्न करू नका. तुमचा मार्ग चालत राहा, ते आपोआप तुमच्या मागे येईल. लक्षात ठेवा, सावली तुमच्या मागे येते तेव्हा तुम्ही प्रकाशाच्या दिशेने चालत असता. तर मित्रमैत्रिणींनो, संकटांना, समस्यांना न घाबरता तोंड द्यायला शिका. या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.